जसं की आपण बघायला गेलं तर आपल्याकडे मंकी क्रेनमध्ये 4 प्रकारचे क्रेन आहेत. तर याच्यामध्ये आपण डिफरन्स जाणून घेऊयात. हा जो येतो हा इम्पोर्टेड मॉडेलमध्ये येतो, जे की दुसरे लोक देतात चायनाचं. हा आपल्याकडं फक्त कॉम्पिटिशनसाठी आपण ठेवलेला आहे. हा जरी कस्टमरना पाहिजे असेल तरी आपण हा देतो. मग दुसरा येतो ह्याच्याच पेक्षा चांगला, हा हा आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. आता या दोघांमध्ये बरेचसे डिफरन्स आहेत. जसं की हा पाईपमध्ये आणि या पट्टीमध्ये, आणि याचा जर बूम बघायला गेला तर हा बूम लहान आहे, हा बूम मोठा आहे. ह्याच्या बूमचा जो सेंटरचा हे असतो ना, हा खालीपर्यंत नसतो, इथंच हा वेल्ड केलेला असतो. पण याचा जो आहे हा बूमचा सेंटर जो आहे हे मध्येपर्यंत आणतो आपण, जेणे की हा इथून तुटून पलटी होऊ नये. आणि बाकी सगळं बेस स्ट्रक्चर वगैरे बघू शकतो आपण. हा याच्या कॉम्पिटिशनमध्ये हा आलेला आहे, याच्यापेक्षा खूप चांगला आहे. मग दुसरं जर बघायला गेलं तर हिवीमध्ये, हा चायनाच्या कम्पॅरेबलसाठी होता हा. मग जर आपल्याला हिवीमध्ये पाहिजे असेल तर हे 2 प्रकारचे क्रेन आहेत आपल्याकडे. तर याच्यामध्ये डिफरन्स काय काय आहे. हा बेस लहान आहे, सेंटरचा बूम लहान आहे, त्याचा सेंटरचा बूम पण लहान आहे, हा सेंटरचा बूम मोठा आहे. खालचा स्ट्रक्चर बघितला तर हा लहान आहे, त्याच्यापेक्षा मोठा तो आहे. आणि हा समोरचा जो आहे हा फिक्स आहे, आणि हा जो आहे हा ॲडजस्टेबल आहे. तो जो बूम आहे तो 2 फूट बाहेर निघतो, आता ऑलरेडी आपण बाहेर काढलेला आहे. मग परत तो 2 फूटमध्येही जाऊ शकतो. जर आपल्याला हा वाढवायचा असेल तर हा यूज होतो. अशा प्रकारचे 4 मंकी क्रेन आहेत आपल्याकडे.